मुखे बोलवी सद्गुरु बुद्धिदाता अहं भारहा वागवी कोण माथा जडो भावना रामदासी सदाती नमस्कार त्या ब्रह्मचैतन्यमूर्ती जरी जरी वणिधेनु आठवी वत्स नित्य जननी करीत कामे बालकापासी चित्त तदुपरी गुरुमाये लेकुरा ठेवी प्रेम श्री सद्गुरु रामानंद तुम्हा प्रणाम आहे तू जननी मदीय न कळे अज्ञान मीले करू घाली गे मज प्रेम पाखर सदा दूरी नको गे धरू प्रेमे बाहत मुक्त कंठ करुनी नाही दुजे बंधन प्रल्हादा गुरुराज यानित तुम्हा माझे असो वंदन अधिष्ठान जेते प्रतिष्ठान देखा तिथे जन्मला तो गुणातीत एका तयाचे निनामे चुके जन्म वेथा नमस्कार माझा गुरु एकनाथा श्रीराम समर्थ नामस्मरण चातुर्मासामध्ये आज नामस्मरण दिन क्रमांक 14 152 दिवसांपैकी उपस्थित सगळ्या माता भगिनी बंधूंच्या चरणी विनम्र अभिवादन करूया आणि श्रीमद भागवतातल्या एकादश स्कंदावर शांतीब्रह्म एकनाथ महाराजांनी जे निरूपण केलं, जे टीका केली, तो हा नाथ भागवताचा ग्रंथ या सकल संतांच्या सद्गुरूंच्या कृपेने आपण कथन श्रवणाला प्रारंभ करूयात. श्रीराम. सज्जन हो, काल आपण पाहत होतो की पहिला अध्याय आणि त्यातलं सरस्वतीचं स्तवन संपलं आणि नाथांना जी स्फूर्ती झाली ती संतांच्या आणि सद्गुरूंच्या स्तवनाची. तर ते स्तवन कितीही नाथांनी तर सांगितलेलं आहेच, साधारण 25 ते 30 ओव्यांमध्ये ते आहे, पण एका एका ओवीमधल्या एका शब्दांचे इतके अर्थ निघत असताना त्यातही मला अतिशय कमी करून मी तुमच्यापर्यंत पोहोचवतो. तरी आज हा तिसरा, मला वाटतं 4था दिवस संतांच्या स्तवनाचा सुरू आहे. ते थांबत नाही नाथांना. आणि त्यांनी महाराज एकदा म्हणाले होते की आपण जितकं वाचतो तितकं ग्रहण होत नाही, जितकं ग्रहण झालं तितकं सांगता येत नाही. अशी एक अवस्था माझ्यासारख्या अल्पजीवाची असते. तरी मी खूप मला फारच कमी समजलंय, पण जे काही समजलंय तेही 3-4 दिवस आपल्याला 3-3 तास पुरतंय. ही खरंच त्यांची किती मोठी योजना आहे आणि किती विलक्षण गोडवा त्या संतांच्या स्तुतीमध्ये, लक्षणांमध्ये आहे. आणि मी म्हटलं ना, आपण सगळे फार भाग्यवान आहोत. त्या भाग्याचं वर्णन तर नाही करता येणार, पण मला सुद्धा त्याची किंमत कधी कधी कळत नाही की काय आपण भाग्यवान आहोत, आणि खरंच कळत नसते. महाराज म्हणतात ना की तुम्ही खरं तुम्हाला दुःख करायला चान्सच नाही, तुम्ही म्हणूच नाही मी दुःखी आहे म्हणून. कारण सगळ्या जगामध्येच एवढं दुःख आहे, तरी पण म्हणले त्याच्यामध्ये, त्या चराचरामध्ये तो परमेश्वर, तो आनंद भरलेला आहे. तो आनंद तुम्हाला लुटता येत नाही, हे तुमचं वाणीचं म्हणण्यापेक्षा बुद्धीचं दारिद्र्य आहे, असं तो विषय नाही. तर संतांच्या चिंतनाबद्दल सांगत असताना 3 दिवस झाले आपण ते संत चरित्र आपण अभ्यासतोय, पाहतोय. पण सज्जन हो, शेवटी कालपर्यंत आपण जे पाहिलं की भोगाचा वीट नाही, त्यागाचा आग्रह नाही, ज्ञातेपणा मिरवत नाही, वेडेपणा दाखवत नाही, अत्यंतिक दयाळू अंतःकरण, उदार अंतःकरण, विशाल अंतःकरण असलेले असे संत महात्मे अखंड ब्रह्मानंदामध्ये लीन असतात, असं नाथ महाराज आपल्याला सांगतात. आणि हा ब्रह्मानंद देहबुद्धी गेल्यामुळे
सद्गुरूंच्या अखंड सहवासामध्ये आणि सद्गुरूंच्या कृपेमुळे तो ब्रह्मानंद संतांना प्राप्त होतो आणि तो पचल्यामुळे त्या संतांना, त्या सद्गुरूंना, त्या मनुष्य धारण केलेल्या सत्पुरुषाला जेव्हा हा ब्रह्मानंद पूर्णपणे पचतो, पण सगळ्यात वैशिष्ट्य असं असतं की हा ब्रह्मानंद पचल्यानंतर ती आत्मानंदाची स्थिती, ब्रह्मानंदाची स्थिती ते उपभोगत असताना सुद्धा ते अगदी सामान्य माणसासारखे, साध्या माणसासारखे या समाजामध्ये वावरत असतात, असं नाथ सांगतात. आणि हे आपण पाहिलेलं आहे. आदरणीय बाबा बेलसर एकदा म्हणाले होते श्री महाराज, थोरल्या महाराजांच्या बाबतीत, की खरं म्हणजे हा महात्मा अखंड त्या ब्रह्मानंदामध्ये लीन असलेला, पण तुमच्या माझ्यासारख्या प्रापंचिकाबरोबर वागताना मात्र अगदी प्रापंचिकासारखाच वागतो. कसा वागतो म्हणाले, तर तुम्हाला दुःख झालेलं असलं, खरं म्हणजे हा अखंड ब्रह्मानंदाच्या स्थितीत असतो, पण तुमच्या दुःखाबरोबर दुःखी होतो, तुमच्या आनंदाबरोबर आनंदी होतो. त्याला या ब्रह्मानंदाच्या इतक्या उच्च आनंदाच्या पातळीवरून खरं म्हणजे खाली येणं अशा सत्पुरुषांना त्रासदायकच असतो. म्हणजे मी अगदी नम्रपणे तुम्हाला सांगतो की आम्ही ही अवस्था बऱ्याच प्रमाणात, म्हणजे अगदी खालच्या दर्जावरची आहे, पण आपण सुद्धा ही अनुभवत असतो. म्हणजे अगदी साधं मी उदाहरण तुमच्या समोर देतो की आपण खूप आनंदाच्या स्थितीमध्ये समजा आहोत, प्रापंचिक आनंद, दुसरा तर आपल्याला फार कमी वेळा म्हणजे मिळत नाही असं नाही बरं का. काल आपण जो विषय पाहिला की नाथ महाराज असं म्हणाले की जो संतांच्या सेवेमध्ये रत असतो, नाही का, समाधी पाहता समाधान होते आणि तनु कष्टवी त्यासी आनंद देते, हा जो अनुभव आहे तर हा आपण सगळेजण घेतो ना. उत्सवामध्ये, उपासनेच्या उत्सवामध्ये, इतर भागांमध्ये किती कष्ट कधी कधी आपल्याला शारीरिक दृष्ट्या असं लक्षात येतं की कितीतरी सामान्य माणसं, म्हणजे गोंदवल्यामध्ये असो, खेरड्यामध्ये असो, कोणत्याही संतांच्या घरी जे उत्सव असतात त्या उत्सवांमध्ये कितीतरी छोटी छोटी मुलं असतात हो. 8-10 वर्षाची मुलं 10-10 पंक्तींना हातामध्ये त्यांना पेलवणार नाही एवढ्या बादल्या घेऊन पाणी वाढत असतं, पाणी पाजत सगळ्यांना देत असतं आणि ती थकत नाही. किंबहुना आपण सुद्धा, आपला अनुभव सगळ्यांचा असा आहे की 5.5 महिने, आता हे 5 महिने कसं काय अंजली माऊली करतील असं आपल्याला, पण त्यांचा उत्सव पाहता अवर्णनीय. म्हणजे खरं म्हणजे अंजली माऊलीच्या वयात कोणी 5 महिन्याचा हा चातुर्मास घेण्याचं धाडस सांगूनही कोणी करणार नाही. विनंती केली, गीता गाव नको म्हणले असते चातुर्मास, आणि त्या गेल्या वर्षीपासून तिकडे लग्गा लावून बसल्या आणि महाराजांच्या कृपेने त्यांना चातुर्मास, 5 महिन्यांचा चातुर्मास मिळावा, हे खरोखर भाग्य आहे. तर महाराज काय म्हणाले, नाथ महाराज म्हणाले की त्या संतांच्या सेवेमध्ये, उपासनेमध्ये जेव्हा एखादा मनुष्य राहतो त्याला आत्मानंदाची अनुभूती यायला सुरुवात होती. आणि मी तुम्हाला नम्रपणे काल असं म्हणालो होतो की खरोखर आहे की काय हो, जर गुरुवारची उपासना असो, एकादशीचा काकडा असो, तेच काकडा आहे ना. उठा उठा साधूजन तेच आहे, घ्यावी सेवा तेच आहे, त्यातले पदही तेच आहे, त्यातले शब्दही तेच आहे, पण दर गुरुवारचं आकर्षण, दर एकादशीचं आकर्षण आपल्याला किती आहे. आणि त्यात आपल्या सगळ्यांची ही अनुभूती की खरोखर असं वाटतं तो काकडा संपूच नाही, ती उपासना संपूच नाही. 1-1.5 तास आठवड्याचा एवढा आनंद मिळतो आणि त्या आनंदातनं तुमच्या माझ्या सारख्या सामान्य जीवाला चैतन्य ऊर्जा जी मिळते, जे चैतन्य मिळतं, जी ऊर्जा मिळते, ती पुढचे 8 दिवस, पुढचे 15 दिवस पुरती हा आपला नित्याचा अनुभव आहे. तो आत्मानंदाचा छोटा भाग आहे, फार कमी वेळासाठी आपल्याला मिळतो, कारण तो धारण करण्याची पात्रता सुद्धा आपल्याकडे नाही आणि तेवढा पुण्याचा अंश सुद्धा नाही. तर असा आत्मानंद मिळवण्यासाठी संत सज्जनांच्या बाबतीत नाथ महाराज म्हणाले की तो ब्रह्मानंद त्यांना पचलेला असतो. आणि तो पचलेला ब्रह्मानंद असताना सुद्धा अतिशय सामान्यासारखे ही माणसं, म्हणजे ब्रह्मज्ञानी माणसं, संत, सद्गुरू, सत्पुरुष आपण त्यांना म्हणतो, ही जनसामान्यामध्ये वावरताना अगदी साध्या माणसांसारखी राहतात. पण तुम्हाला सांगतो की नाथ महाराजांनी त्याचं सूत्र सांगितलंय. म्हणजे खरोखर हा ग्रंथ लिहून
नाथांनी, नवे नवे निवृत्तीनाथ असतील, पुढे त्यांचा उल्लेख येणार आहे. ज्ञानेश्वर माऊली आहे, चांगदेव वटेश्वर आहे, नामदेव महाराज आहे, तुकाराम महाराज आहे, सकल संत यांचे एवढे मोठे उपकार आहे की ते तो आत्मानंद, तो ब्रह्मानंद, ते आत्मज्ञान, ते ब्रह्मानंद, तो ब्रह्मज्ञान मिळवण्याचा मार्ग अगदी अशा स्टेप्सनी नाथ महाराजांनी आपल्याला मराठीमध्ये सांगितलं आहे. सगळ्यात मोठा उपकार काही संस्कृत मधलं हे सगळं ब्रह्मज्ञान त्यांनी आपल्याला मराठीत आणून दिलं. तुमच्या माझ्यासारख्या अत्यंत सामान्य माणसाला समजेल असं कळवलं. तर ते म्हणाले की काय होतं, म्हणाले की पहिल्यांदा म्हणजे साधक किंवा तुम्ही आम्ही आहोत, आपली अवस्था काय असते म्हणाले की आपण काल तो विषय पाहिला की आपण स्वतःला देहच समजत असतो. आणि आपण काल ते पाहिलं की माझा हात, माझा पाय, आपण हे सगळं असं म्हणतो, ते गेले असं म्हणतो. अरे देह तर दिसतो, मग ते केशवराव गेले कसे काय? मग नेमकं कोण गेलं त्या देहातनं? म्हणजे आपल्याला हे कळतं ना, आपण देह नाही तरीही आपण आपल्या देहाला रोज म्हणजे आपण आपल्याला स्वतःला देह समजत असतो. पण आपण देह नाही असं आपलं भारतीय तत्वज्ञान, आपलं वेदांत सांगतो की अरे तू देह नाहीये, तू तो आहेस, त्या परब्रह्माचा अंश आहे. म्हणजे आपल्याला आपल्या मूळ स्वरूपाचं विस्मरण झालेलं आहे. म्हणजे म्हणून ते काय म्हणाले, पहिल्यांदा आपल्याला स्वस्वरूपाची विस्मृती असते, पण ही विस्मृती जाऊन आपल्याला त्याची स्मृती साधकाला त्याच्या जीवनामध्ये सत्संगाने, उपासनेने, अनुसंधानाने, सद्गुरूंच्या कृपेने सुरुवात होते की तुमची त्याची ती विस्मृती जाते. आणि मग आपल्याला कधीतरी असं वाटतं ना, फार प्रपंचात फार कमी वेळेला होतं बरं, कारण प्रपंचाची आपली कामं, आपल्याला असलेले ताण खूप आहेत. पण कधीतरी आपल्याला जातं की नाही, हे सगळं मिथ्या आहे बाबा, काय आपण इतकं सगळ्यांसाठी केलं, आपल्या वाट्याला काय आलं, हाच आपला नित्याचा अनुभव, काहीच नको, आता मी काहीच करणार नाही, आहे तेवढं माझ्या वाटेला आलेलं मी करेल, पण आता मी पारायण आणि जपच करणार, उपासना करणार, आपण असं नित्य म्हणत असतो. आणि अगदी संध्याकाळी फोन येतो, आमच्या नंदेचं हे ठरलंय ना, तर मग साड्या घ्यायला येतेस का ग किसानमध्ये? तर आपण आनंदाने जातो, जाऊ नये असं मी म्हणत नाही, ही अवस्था, आणि विसरून जातो आपण. म्हणजे आपल्याला ती अवस्था यावी वाटते, त्याचा मार्ग आपल्याला सुचलेला आहे, याची विस्मृती आपल्याला कायम होत असते, त्या स्वस्वरूपाची विस्मृती कायम होत असते. पण नाथ महाराजांनी इतकं सुंदर सांगितलं, ते म्हणाली ही विस्मृती जाऊन तुम्हाला ती स्मृती होत राहणं की नाही, मी तो आहे, मला ते मिळवायचं. या स्मृतीमध्ये साधक पहिला टप्पा आहे की त्याची विस्मृती जाणं आणि त्या स्मृतीचा भाव कायम टिकणं की नाही, मला ते मिळवायचंय, मला ते मिळवायचं. सोप्या भाषेमध्ये आपण आपल्या ध्येयाला अखंड जागृत ठेवणं. ध्येयाप्रती आता मी तुम्हाला विषय म्हणून सांगत नाही, पण वेगवेगळ्या कंपनी झाल्यात की नाही, किंवा आजकाल ते मुलांना सुद्धा सांगितलं जातं पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, करिअर गायडन्समध्ये त्यांना त्यांच्या मोटिवेशनसाठी. तो एक आंबेचा मध्ये एक चेन निघाली होती, कुठल्या चेन असतात, तर ते असं म्हणतात तुम्ही समोर लिहूनच ठेवा, मला मोठी गाडी मिळवायची, मातीत जायची, ते समोरच ठेवा म्हणाले. काय त्यातलं आपण चांगलं एवढं घ्यावं की ध्येय तुमचं निश्चित असू द्या, ते रोज तुमच्या समोर ठेवा. अधिष्ठान समोर ठेवणं म्हणजे काय मला सांगा. आज अधिष्ठान आपण त्याच्यासाठी की मला ते मिळवायचं, ते माझ्याकडे पाहतात, ते माझं प्रत्येक कर्म पाहतायत, म्हणून माझं प्रत्येक कर्म चांगलं व्हावं, याच्यासाठी हे आपण अधिष्ठान नित्य आपल्या समोर ठेवतो. दुसरं म्हणाले, त्या स्वस्वरूपाच्या सारख्या अभ्यासामुळे काय होतं म्हणाले, सातत्याने तो अभ्यास झाला की मी तो आहे, अहम ब्रह्मास्मी, अहम ब्रह्मास्मी, तत्वमसी, तू तो आहे, तू तो आहे, अशा ध्यासामध्ये. आणि महाराजांनी तर आपल्याला त्याच्यापेक्षा सोपं करून सांगितलं. हा ध्यास कसा लक्षात ठेवायचा, नुसतं मी ब्रह्म आहे, नुसतं मी ब्रह्म आहे असं म्हणून जमेल का? तर महाराज म्हणे त्याच्यापेक्षा मी तुला सोपं सांगतो की नाम दिलं मग आपल्याला, श्रीराम जय राम जय. सज्जन हो, महाराजांनी आपल्याला नाम दिल्यावर अजून एक गोष्ट सांगितली की कसंही नाम घ्या, ते 100% काम करणार आहे. पावसाळा आता येणार आहे, कसे तुम्ही ते गव्हाचे दाणे टाका, खाली वाकडा पडू द्या, तिरपा पडू द्या, उलटा पडू द्या, सरळ पडू द्या, तो अंकुर घेऊन पाणी पडल्यावर येणारच आहे, त्याला अंकुर फुटणार आणि तो वर येणारच आहे. तसं कसंही घेतलेलं नाम येणारच आहे कामाला. पण महाराज म्हणाले, थोडी पथ्य पाळून, थोडं शुद्ध भावनेने, थोडं ज्ञानाने, म्हणजे थोडं समजून, म्हणजे नेमकं काय समजायचं इथे सांगितलंय, तेच सांगितलंय. महाराज काय म्हणाले, श्रीराम जय राम जय जय राम, श्रीराम जय राम जय जय राम. आपल्याला आपण म्हणतो की नाही, मनोनी नाम अखंड स्मरावे. लगेच दुसरं आहे, रूप मनी आठवावे. हे समजलंय.
की नाही माझ्या हृदयात तो आहे, नाही नाही तोच माझा आहे, नाही नाही त्याचंच मला स्मरण करायचंय, तो माझ्या अंतःकरणात आहे, तो माझ्या हृदय कमलावर आहे, तो माझ्या हृदय सिंहासनावर बसलाय. कोण बसलाय? राम. कोणता? महाराज म्हणाले राम नावाचा गडी नाही, राम नावाचा माझा मित्र नाही. कोण बसलेला अंतःकरणात? तो दाशरथी राम बसलेला आहे. त्याचं स्मरण अखंड होता 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 तुम्ही रामरूप होऊन जाता. ही स्वस्वरूपाची आठवण आहे. नुसतं स्वस्वरूपाचं आठवण नाही, तर महाराज म्हणाले अशा पद्धतीने म्हणून नाम अखंड स्मरावे रूप मनी आठवावे. त्याचं सूत्र नाथ भागवतातल्या या वेदांताच्या सूत्राशी, की पहिली पायरी स्वस्वरूपाचं अखंड भान तसं राहणं शक्य नाही, नुसतं म्हणून जमणार नाही, तर मग नाम घेणं आणि जप जप जप. नामस्मरण नामस्मरण म्हणजे काय? की बाबा तू आहेस, तू आहेस, मी नाही, मी नाही. आणि तू आहे, तू आहे, तू आहे, तू आहे म्हणजे कोण आहे? तर मीच होऊन जातो. त्या मी आणि तू मधला तू म्हणजे भगवंत. हे जे द्वैत आहे हे पण संपून जातं आणि अद्वैत. आणि अद्वैत हेच भारतीय तत्वज्ञान किंवा सकल संतांना अपेक्षित आहे. अद्वैत तत्वज्ञान हा भारताच्या तत्वज्ञानाचा, भारतीय अध्यात्मशास्त्राचा मूळ पाया आहे. सज्जन हो, असं झाल्यानंतर असं सातत्याने जेव्हा घडतं तेव्हा नाथ महाराज म्हणाले की पुढचा टप्पा आत्मदर्शनाचा, आत्मज्ञानाचा, ब्रह्मज्ञान. हे सगळं सारखंच आहे बरं का. मी रोज तुम्हाला हे सांगतो, कन्फ्युजन आहे. ब्रह्मविद्या काय, आत्मज्ञान काय, हे सगळं एकच. म्हणजे तू ब्रह्मच आहे याची ज्ञान होणं ही ब्रह्मविद्या. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान हे सगळे सारखे शब्द. तर म्हणाले या सारख्या यांनी तुम्हाला आत्मदर्शन होतं. आणि मग त्या साधकाला जेव्हा आत्मदर्शन होतं, म्हणाले त्या संताला जेव्हा आत्मदर्शन होतं, त्या आत्मदर्शनाचा आनंद म्हणजेच स्वस्वरूपाचं दर्शन. मी कोण आहे हे जेव्हा त्याला कळतं, समजतं खरा मी कोण आहे हे जेव्हा त्या साधकाला किंवा त्या संताला कळतं, तेव्हा होणारा आनंद. मला सांगा, साधं 1 डिग्री असते आपल्याकडे, पण माझ्या मनाप्रमाणे जेव्हा मला मार्क पडतात आणि मार्कशीट माझ्या हातात पडते किंवा मला रिझल्ट कळतो, पोटभरू विद्या असते, पण केवढा आनंद होतो. ज्या दिवशी मला जॉब लागतो तेव्हा माझ्या अपॉइंटमेंट लेटर हातात मिळतं, त्याचा आनंद केवढा असतो. तर मला सांगा, ज्या दिवशी त्या संत महापुरुषाला ब्रह्मज्ञान किंवा आत्मज्ञान होत असेल, तर त्या आनंदाचा आवेग किती असेल. तर त्या आनंदाच्या आवेगामध्येच तो कितीतरी काळ राहतो. आणि मग तो किती वेळ राहतो, तर त्या संतांच्या प्रकृतीवर, त्या संतांच्या नाम साधनेवर म्हणा, आध्यात्मिक साधनेवर ती आनंदाची अवस्था कितीतरी काळ राहते. आणि त्याच मला वाटतं त्याच आनंदाच्या अवस्थेला उन्मनी अवस्था असं, की बेहोश होऊन जातो तो. त्याला लक्षात येत नाही की मी कुठे आहे. माझ्या शरीरात 4-4 दिवस, 6-6 दिवस त्याला भूक लागत नाही, तहान लागत नाही. तो एका आनंदामध्ये बेहोश झालेला आपल्याला दिसतो. मी म्हटलं तुम्हाला की लौकिक अर्थाने बरेच लोकांना असं वाटतं की हा वेडा झालाय का काय. आणि अशी अवस्था गोंदवलेकर महाराजांच्या चरित्रात त्यांनी कोण सांगितली, लिहिलेली आहे म्हणून आपल्याला कळाली की ब्रह्म चैतन्य महाराज 9 महिने उन्मनी अवस्था भोगत होते. तशी अवस्था पुढे ब्रह्मानंदांना पण आलेली आहे. तशी अवस्था सद्गुरू प्रल्हाद महाराजांना सुद्धा आलेली त्यांच्या चरित्रात आहे, की तासन तास नाही, सकाळी एकदा केव्हा तरी रामाचं तीर्थ घेतलेले प्रल्हाद महाराज रात्रीपर्यंत पाणी देखील प्यायचे नाही, त्याच अवस्थेस पडून राहायचे. ते नाही जेवले म्हणून जिजीमायने, त्यांची आई नाही, घरातलं कोणीही जेवायचं नाही, अशी अवस्था या ब्रह्मज्ञानाच्या स्थितीने होते. आणि जेव्हा हे ब्रह्मज्ञान त्यांना प्राप्त होतं, काही दिवसांनी मग ती उन्मनी अवस्था पण म्हणजे आनंदाचा तो आवेगाची अवस्था सुद्धा संपून जाते. आणि मग तो आनंद किंवा तो ब्रह्मानंद असा त्या संत महापुरुषाच्या शरीरातल्या अवयवांमध्ये नवे रोमामध्ये जिरून जातो, संपून जातो किंवा मुरला जातो. आणि तो मुरल्यानंतर काय होतं, तर मुरल्यानंतर स्मृती विस्मृती, प्रपंच परमार्थ, हे संशय निसंशय, भाव अभाव, ह्या जे काही द्वैताच्या गोष्टी आहेत ना मानवी जीवनातल्या, ह्या काहीच राहत नाही. आणि मग अंतर्बाह्य तो महात्मा, तो साधक, तो ब्रह्मज्ञानी पुरुष या तुमच्या माझ्या समाजामध्ये राहताना अतिशय आनंदाच्या स्थितीत राहतो. अतिशय आनंदाच्या एक चैतन्य तेवढं त्याच्याकडे असतं. हे आत्मज्ञानाचं त्याला झालेली त्याची अवस्था असते. आणि नाथ महाराज म्हणतात की सामान्य मानवी जीवनामध्ये किंवा प्रत्येक मनुष्याचं हे खरं आद्य कर्तव्य आहे
की त्यांनी आत्मज्ञान मिळवलंच पाहिजे. नवे नवे भगवंतांनी आपल्याला हा मानवी जन्म, हा मानवी देह, हा सगळा आत्मज्ञान प्राप्तीसाठी दिलेला. आत्मज्ञान मिळवणं हे तुमचं माझं कर्तव्य आहे. आणि अशा सगळ्या आत्मज्ञानी पुरुषांना, अशा सगळ्या ब्रह्मज्ञानी मुक्त पुरुषांना नाथ महाराज म्हणाले, मी प्रार्थना करतो की त्यांनी माझा ग्रंथ मनापासून ऐकावा आणि मला आशीर्वाद द्यावा. इतकं सुंदर वर्णन एकूण नाथ महाराज त्या सरस्वतीच्या, त्या वागेश्वरीच्या वंदनानंतर करतात. ह्या संतांच्या वर्णनानंतर मुख्य पुन्हा सांगतो की नाथांनी ही गोष्ट कायम कायम अधोरेखित करून आपल्या समोर मांडली आहे. आणि ती म्हणजे की तुम्ही आलात ना, तर तुम्हाला ते मिळवायचंय. त्याचा साधन मार्ग सुद्धा मी म्हटलं ना, आपल्याला महाराजांनी सांगितलाय. आणि तो साधन मार्ग हाच आहे, नाम, सगुणोपासना, नाम, अन्नदान, हे सगळे त्याचे मार्ग आहे. आपण ज्या मार्गावर आहोत तो मार्ग इतका व्यवस्थित आहे, इतका करेक्ट आहे की तो आपल्याला तिथपर्यंत निश्चित पोहोचवणार, आपल्याला त्या अवस्थेला पोहोचवणार आहे. नाथ महाराज असं म्हणाले की हा जो ग्रंथ तुम्ही वाचता आहात, मी तुम्हाला प्रार्थना करतो की आत्मज्ञान मिळवणं हे मानवी जन्माचं कर्तव्य आहे आणि ते आपल्याला मिळवायचं हे लक्षात ठेवून तुम्ही हा ग्रंथ वाचा, अशी आज्ञा, नवे नवे अशी विनंती नाथ महाराज आपल्याला करतायत. या आत्मज्ञानाची सगळी तात्विक भूमिका किंवा साधन मार्ग किंवा ते आत्मज्ञान कसं मिळवावं, कोणत्या मार्गाने आपण जावं, आपलं आचरण कसं असावं, हे सगळं संस्कृतामध्ये, वेदांतामध्ये संस्कृतात सांगितलं. नाथ महाराज म्हणतात की या सकल संतांनी, माझ्या आधीच्या सकल संतांनी हे सगळं ज्ञान आपल्यासाठी मराठीत उपलब्ध करून दिलं. अशा संतांना पुनश्च मी एकदा वंदन करतो आणि अशा संतांबद्दल नाथांनी एक विशेष आदर या ग्रंथामध्ये त्या संतांच्या वंदनामध्ये केला. सज्जनो, मी तुम्हाला म्हटलं की 25-30 ओव्याच होत्या, पण त्या प्रत्येक ओवीतली 4 चरणं, त्या प्रत्येक चरणामधले 3 किंवा 4 शब्द, पण त्याच्यामध्ये खूप मोठा गूढार्थ, खूप मोठा सरलार्थ होता. तो माझ्या अल्पबुद्धीला जसं समजला तुमच्यापर्यंत पोहोचवला. नाथ महाराजांना हेच अपेक्षित आहे की संत आणि सद्गुरू यांच्या सहवासात राहा आणि ते सांगतील त्या मार्गावर चाला, म्हणजे तुम्हाला आत्मज्ञान प्राप्त होईल. त्याच्यानंतर या पहिल्या अध्यायामध्ये संतांचं वंदन झाल्यानंतर जे काही महाकवी आपल्या देशामध्ये होऊन गेले, त्या महाकवींना नाथ महाराज वंदन करतात. त्याच्यामध्ये नाथ महाराज सर्वप्रथम वंदन जे करतात ते महर्षी व्यासांना करतात. महर्षी व्यासांनी किती काव्य केलेलं आहे, सगळं संस्कृतातलं आहे. महाभारत आणि महाभारताच्या नंतर श्रीमद भागवत, ही 2 महाकाव्य अशी आहे की जी खरी, आज जर आपण म्हटलं तर आंतरराष्ट्रीय स्तरावर जगामध्ये जी 2-3 महाकाव्य आहेत, एक रामायण आहे वशिष्ठांनी लिहिलेलं, माफ करा वाल्मिकींनी लिहिलेलं, त्या वाल्मिकींचं, महर्षी वाल्मिकींना ते वंदन करतात. ज्यांनी महाभारत आणि श्रीमद भागवतासारखा उत्तम ग्रंथ जगाला देऊन सगळ्या जगासाठी आनंदाची पर्वणी उपलब्ध करून दिली, त्या व्यासांना ते वंदन करतात. आणि या श्रीमद भागवतावर, व्यासांच्या श्रीमद भागवतावर पुन्हा एक श्रीधर स्वामी नावाचे स्वामी होऊन गेले. म्हणजे आपल्या रामदासी संप्रदायातले श्रीधर स्वामी नाही, वेगळे श्रीधर स्वामी, की ज्यांनी भागवतावर सुद्धा अतिशय सुंदर असं निरूपण, टीका केलेली आहे. श्रीधरी टीका म्हणून महाश्रीमद भागवताच्या ग्रंथामध्ये, जी अनेक भागवतकार आजही अभ्यासतात. भागवतातला गूढार्थ त्यांनी अतिशय सुंदर पद्धतीने जगाच्या समोर आणला. अशा श्रीधर स्वामींना ते वंदन करतात. आणि त्याच्यानंतर नाथ महाराज वंदन करतात एका महाकवीला, की जो महाकवी 8व्या शतकामध्ये होऊन गेला, ते म्हणजे आद्य शंकराचार्य. सज्जनो, आद्य शंकराचार्यांची कथा सांगत नाही मी, तुम्हाला माहिती आहे की केवळ 16 वर्षांचं मला वाटतं आयुष्य त्यांच्या आईला भगवंतांनी सांगितलं की तुला, म्हणजे त्यांच्या आईला मूल होत नसे, तिने भगवान शंकराची प्रार्थना केली. आणि मग भगवान शंकर म्हणाला, अगं तुझ्या प्रारब्धात नाही, पण मी एक मुलगा देतो, पण मूर्ख मुलगा 100 वर्ष जगणारा देऊ का 16 वर्षाचा विद्वान मुलगा तुला देऊ? तर मातोश्री म्हणाल्या 16 वर्ष जगला तरी चालेल,
पण उत्तम विद्वान धर्म कार्य करणारा, भगवंताची सेवा करणारा 16 वर्षाचा मुलगा मला चालेल. आणि केरळला खाली दक्षिण भारतामध्ये जन्मलेला हा मुलगा पुढे तपश्चर्येने त्याने त्याचं आयुष्य वाढून घेतलं. 32 वर्षांचं केवळ आयुष्य शंकराचार्यांना मिळालं. पण केरळपासनं नव्हे तर खाली कन्याकुमारीपासनं तर वर बद्री केदारपर्यंत आणि इकडे पूर्वेपासून पश्चिमेपर्यंत या 4ही ठिकाणी भारताच्या शंकराचार्यांचं स्थान निर्माण केलं. सज्जनो, फार मोठं कार्य शंकराचार्यांनी केलंय. आपल्यापैकी बऱ्याच जणांनी परमपूज्य आप्पांनी म्हणजे स्वामी वरदानंद भारती पूर्वाश्रमीचे अनंत दामोदर आठवलेंनी आचार्य शंकर नावाचा एक सुंदर ग्रंथ आद्य शंकराचार्यानं लिहिला. ओवीबद्ध पोथी पण आहे, आपण अवश्य ती वाचा. खूप सुंदर ग्रंथ आहे की ज्याच्यामध्ये शंकराचार्यांचं चरित्र आचार्य शंकर मराठा आप्पांनी लिहिलं आणि शंकराचार्यांची ओवीबद्ध पोथी बहुतेक दासगणू महाराजांनी लिहिलेली. तर हे दोन्ही चरित्र फार सुंदर आहेत, अवश्य वाचा. सज्जनो, 8व्या शतकामध्ये या भारतामधल्या समाजाची स्थिती अतिशय वाईट झालेली होती. सगळा म्हणजे अगदी असेतू हिमाचल ज्याला म्हणता येईल असा सगळा भारतीय समाज विखुरलेला होता. यवनांचं आक्रमण सुद्धा सुरू झालेलं होतं आणि हिंदू समाज जशी स्थिती नाथांच्या काळात पुन्हा म्हणजे 16व्या शतकात नाथ, 8व्या शतकात आद्य शंकराचार्य, 800 वर्षांनी सुद्धा पुन्हा तीच परिस्थिती नाथांच्या काळात सुद्धा निर्माण झाली ती की आपला समाज वेगवेगळ्या देवतांचा, मी म्हटलं तुम्हाला ते जारण मारण तारण अंधश्रद्धा भानामती अमके तमके म्हणजे आपले सगळे देव सोडून कुठे कमी पडले म्हणून पीराला जाणे काय, दुर्ग्याला जाणं काय, इतक्या विचित्र परंपरा, इतके विचित्र वेगवेगळे पंथ गावोगावी वेगवेगळे, एका गावात 4-4 पंथ असे निर्माण झाले आणि मूळ भारतीय परमार्थ किंवा भारतीय तत्वज्ञानापासून परमार्थापासून सगळा समाज दूर गेला. अशा काळामध्ये ब्रह्मचर्य आणि संन्यास असे 2च आश्रम शंकराचार्यांनी पाळले. विवाह ग्रस्ताश्रम वानप्रस्थाश्रम शंकराचार्यांच्या आयुष्यात नाही. भगवान शंकरांच्या आशीर्वादाने झालेला नवे भगवान शंकरांचाच अवतार हा शंकराचार्यांच्या यांनी निर्माण झाला. अतिशय कर्मठपणा या लोकांमध्ये निर्माण झालेला होता आणि या कर्मठपणाचं बंड मोडून या समाजाला खरा ज्ञानाचा मार्ग, खरं भारतीय तत्वज्ञान, खरं सनातन वैदिक धर्म काय आहे हा शंकराचार्यांनी पुनरुज्जीवित केला. एवढं महान कार्य करणारा हा महात्मा अद्वैती होता. अद्वैती होता म्हणजे नेमकं काय होतं? तर अद्वैताचा पुरस्कार, अद्वैत वेदांताचा पुरस्कार शंकराचार्यांनी केला. या शंकराचार्यांचं एक स्तोत्र की जे पूर्ण अद्वैत सांगतं. किती सुंदर आहे बघा ते. मनोबुद्धी अहंकार चित्तानि नाहं. मी कोण आहे, आत्मस्वरूपाचं दर्शन किंवा मी कोण आहे हे शंकराचार्यांनी इतकं सुंदर सांगितलंय. न बुद्धी अहंकार चित्तानि नाहं. चित्त बुद्धी अहंकार मन हे मी काहीच नाही. मी कोण आहे? न चक्षुत्र जिह्वे न च घ्राण नेत्रे. श्रोत्र नाही, जिव्हा नाही, घ्राण म्हणजे नाक नाही, नेत्र नाही. न च व्योम भूमिर न तेजो न वायु. चिदानंद रूप शिवोहम शिवोहम. आद्य शंकराचार्य ही अवस्था स्वतः जगलेले. हा ब्रह्मज्ञानी पुरुष होता आणि तो सांगतो की हे पंचमहाभूत, हे 3 तत्व सत्व गुणतम हे मी काहीच नाही. हे दिसणारे अवयव मी नाही, हे मन मी नाही, हे चित्त मी नाही, हा अहंकार मी नाही. पुढे म्हणाले न मे द्वेष रागो न मे लोभ मोह. षड्विकार ते पण मी नाही. न दोनैव मे नैव मात्सर्य भावः. न धर्मो न चार्थो न कामो न मोक्षः. मोक्ष नाही, धर्म नाही, अर्थ नाही, काम नाही, मी काहीच नाही. मग मी कोण आहे? चिदानंद रूप
शिवोऽहं शिवोऽहम्. पुढे न पुण्यं न पापं न सौख्यं न दुःखं न मंत्रो न तीर्थं न वेदा न यज्ञाः. काहीच वेगळं सांगायची गरज नाही, त्या शब्दातून सुद्धा आपल्याला कळतंय. अहं भोजनं नैव भोज्यं न भोक्ता. भोजन, त्या भोजनाचा आस्वाद घेणारा आणि तो भोजन करणारा, ही त्रिपुटी सुद्धा मी नाहीये. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्. न मृत्युर्न शंका न मे जाति भेदः पिता नैव मे नैव माता न जन्म न बंधुर्न मित्रं गुरुनैव शिष्यम्. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम् शिवोऽहं शिवोऽहम्. मला पिता नाही किंवा मी पिता नाही, मी माता नाही, मी बंधू नाही, मी गुरु पण नाही आणि मी शिष्य नाही. एवढं अद्वैत आहे. शेवटी हे सगळं सगळं जेवढं काही या विश्वामध्ये दिसतं ना, त्या विश्वाचा अंश तू आहे. म्हणजे नेमकं तू आहे तर तू अखंड आनंद, चिदानंद रूप. मनुष्याचं खरं रूप काय आहे हे शंकराचार्य आपल्याला सांगतात. इतकं गोड स्तोत्र, असंख्य स्तोत्र शंकराचार्याने नर्मदेवरचं लिहिलंय, लक्ष्मीवरचं लिहिलंय, शक्ती उपासनेवरची अनेक अनेक शंकरावर लिहिलेलं आहे. इतकी सुंदर स्तोत्र आहे. पण त्यातलं सर्वोत्कृष्ट जर काही असेल तर ते अद्वैत आहे, की द्वैत काहीच नाही, की तो आणि मी वेगळा नाहीच. मी कोण आहे आणि याचा विसर तुम्हा आम्हाला पडला, की मी चिदानंद स्वरूप आहे. खरं म्हणजे मी मूळ आनंदीच आहे आणि मी मूळ आनंद असण्याची रोज आपल्याला कन्फर्मेटिव्ह टेस्ट मिळते. खरं म्हणजे थोड्या वेळ सुद्धा आपल्याला दुःख नको वाटतं, नकोच वाटतं. मला सांगा, आयुष्यभर आपल्याला प्रपंचामध्ये दुःखच मिळतं. इतकं दुःख भोगून सुद्धा त्या दुःखाची कधीच सवय आपल्याला होत नाही. सुख इतकं कमी मिळून सुद्धा त्याचीच कायम आस आहे, राहणार आहे. त्याचं मूळ कारण असं आहे की मी मूळ आनंद स्वरूप आहे. आनंदाची ओढ कायम आनंदाकडेच असते, पण हे लक्षात येत नाही. त्याचं मूळ कारण आपलं भारतीय तत्वज्ञान, आपलं वेदांत जे सांगतं ते हे, बाळा तुला तुझ्या मूळ स्वरूपाचं विस्मृती झालेली आहे. आणि ती विस्मृती शंकराचार्य या स्तोत्रामधून सांगतात. चिदानंद रूप शिवोऽहं शिवोऽहम्. तर नाथ महाराजांना हाच विचार आपल्याला पुन्हा आपल्या मनावर घालवायचा आहे आणि तो म्हणजे आत्मानंदाचा. नाथ महाराज म्हणाले की पूज्य श्री निवृत्तीनाथ महाराज, ज्ञानेश्वर महाराज, नामदेव महाराज, सांगदेव वटेश्वर महाराज या सकल संतांनी हा सगळा वेदांत मराठीमध्ये आणला आणि तो सगळा ग्रंथ किंवा ते सगळे ग्रंथ आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्यासाठी मला या ग्रंथांचा खूप उपयोग झाला. म्हणून या सकल महासंतांच्या, नवे नवे या सकल महाकवींच्या चरणी मी विनम्र अभिवादन करतो, असं नाथ महाराज म्हणतात. सज्जनो, पुनश्च हाच विषय सांगण्यासाठी ते म्हणतात, समजून सांगतात त्या ओव्यांमध्ये. फार सुंदर असाही पहा, ज्या विषयाकडे मला नाथ महाराज आपल्याला घेऊन जात आहेत तो मला जसं समजलं तसं तुम्हाला मी समजून तुमच्या पुढे मांडण्याचा प्रयत्न करतो. प्रत्येक मनुष्यामध्ये या परमेश्वराने अनेक अशा शक्ती बीज रूपाने दिलेल्या आहेत. त्याचं मूळ कारण तेच आहे की आपण त्याचा अंश आहे. त्याच्यामुळे आपण जन्मतः, मग तुम्ही स्त्री पुरुष कोणत्या जातीमध्ये जन्माला येणार, तुमच्या हातात काहीच नाही. महाराज म्हणाले ना की जन्मच मनुष्याचं जीवन इतकं परावलंबी आहे, इतकं दुसऱ्यावर अवलंबून आहे, किंबहुना तो इतका पारतंत्र्यातच आहे
की तो जन्मतो सुद्धा पारतंत्र्यात. तुमच्या हातात नाही की तुमचे आई बाबा कोण असतात. तुम्ही कोणत्या कुळामध्ये जन्म यावा हे तुमच्या हातात. तुम्ही जन्माला आल्यानंतर तुमचा मृत्यू कधी होणार हेही तुमच्या हातात नाही. तुमच्या संपूर्ण मानवी जीवनामध्ये पुढच्या क्षणाला काय होणार आहे हेही तुमच्या हातात नाही. एवढं पारतंत्र्य असताना सुद्धा माझ्याकडे केवढा अहंकार आहे. तेव्हा त्या परमेश्वराने प्रत्येक मनुष्याला जन्म देताना त्याच्यामध्ये अनेक शक्ती ह्या बीज रूपाने दिलेल्या आहेत. मग ह्या बीज रूपाने दिलेल्या ज्या शक्ती आहेत, जे पोटेन्शियल त्याच्यामध्ये, जी गुप्त शक्ती प्रत्येक व्यक्तीमध्ये आहे, ती शक्ती जी बीज रूपात आहे तिला फुलवणं, तिला वाढवणं, तिचा विकास करणं आणि मानवी जीवन शारीरिक, मानसिक, आर्थिक आणि आध्यात्मिक दृष्ट्या सगळ्यात महत्वाचं विकसित करणं हे तुमचं माझं कर्तव्य. साधं उदाहरण आपण पाहूया की दोन्ही दृष्टी आहे बरं. प्रापंचिक दृष्टीने आपण पहिल्यांदा पाहू म्हणजे पारमार्थिक दृष्टी आपल्याला कळेल. कितीतरी साधी साधी मुलं, मी आमची एक विद्यार्थिनी होती, साधारण 60-65% मार्काची, 10-20 वर्षापूर्वीची गोष्ट. म्हणजे मी तुम्हाला जे म्हणलं ना की प्रत्येक व्यक्तीमध्ये बीजरूपाने शक्ती असते आणि ती जर पुढे वाढवली त्या व्यक्तीने किंवा विकसित केली तर कसा फायदा. म्हणजे आधी प्रापंचिक उदाहरण आपण पाहू. फार काही मार्क नव्हते, 65-70% दरम्यान 10वी-12वी पर्यंत ती राहिली. पुढे फार काही शिकणार नाही म्हणून आईबाबांनी आर्ट्सला घातलं. मग BA झाली, MA झाली, मग DED केलं, BED केलं आणि यथावकाश पटकन लग्न करून टाकलं. लग्न झालं, पुण्यामध्ये राहायला गेली, एक लेकरूही झालं, नोकरी काही कुठे मिळाली नाही. आणि मग तिला मात्र तिच्यात जे काही सुप्त गुण होते, मी म्हटलं तुम्हाला, ती शक्ती तिला बसवू दे ना. आणि साधं म्हणून तुला सांगते, साधे छोटे छोटे तिने 2-3 कोर्सेस केले आणि तुम्हाला आश्चर्य वाटेल की पुण्यासारख्या ठिकाणी साधं तिने उत्तम केक बनवण्याचं काम सुरू केलं घरच्या घरी. म्हणजे ओव्हन पण विकत आणला नाही, काही फार मोठे साहित्य विकत नाही, करत गेली. आज पुण्यातल्या अतिशय चांगल्या उत्तम प्रकारचे केक तयार करणाऱ्यांपैकी एक म्हणून ती प्रसिद्ध आहे. चांगल्या मोठमोठ्या लोकांकडच्या ऑर्डर्स. तिला वेळ नाही आणि ती सांगते की सर आज मी 15-20 लाखाच्या पॅकेजपेक्षा आनंदात आहे, कारण माझं घर, माझा नवरा, माझं लेकरू, त्याचे शिक्षण हे सगळं पाहून रिकाम्या वेळात दुपारी 12 ते 5 एवढ्याच वेळ मी काम करते. ठराविक रोज 10च केक तयार करते, पण त्या 10 केकला सुद्धा माझ्याकडे वेटिंग आहे, माझं नाव आहे, मी घराच्या बाहेर पडली नाही, माउथ टू माउथ पब्लिसिटी झाली. एक शक्ती अनेक शक्ती परमेश्वर. हे प्रापंचिक उदाहरण झालं. अनेक प्रकारचे विद्यार्थी अशा प्रकारचं कार्य करतात. कोणी चांगला पेंटर असतो, कोणी चांगला गायक असतो, कोणी ते फुलवत जाणं हे जसं प्रापंचिक दृष्ट्या आपल्याला महत्वाचं वाटतं, संतांना त्याच्या पुढे वाटतं. एक शक्ती काय विकसित करते. आता हे झालं प्रापंचिक दृष्ट्या. पारमार्थिक दृष्ट्या मी तुम्हाला सांगतो की खरंच परमेश्वर काय शक्ती देतो, त्या शक्तीचा शांतपणे विचार करून जर मनुष्याने कार्य केलं तर तो केवढा मोठा होऊ शकतो. पैसे मिळवेल यात काही विशेष नाही, प्रतिष्ठाही मिळवेल, पण अध्यात्मशास्त्रदृष्ट्या परमेश्वराला अपेक्षित असलेलं कार्य करून उच्च पदावर जाणं, आणि ते उच्च पदावर जाणं संतांना अपेक्षित असलेल्या दृष्टीने मी तुम्हाला म्हणते सज्जनो. मंठा नावाचं गाव इथे जवळ आहे. या मंठा गावामध्ये एका ब्राह्मण कुटुंब, अति सामान्य ब्राह्मणाचं कुटुंब, एक मुलगा जन्माला आला काही वर्षांपूर्वी. यथावकाश मोठा झाला, सामान्य बुद्धिमत्ता होती, 12वी पर्यंत 10वी पर्यंत काहीतरी शिक्षण झालं. फार काही गती मिळेना. वडिलांची परिस्थिती साधारणच होती. म्हणून काही दिवस त्याला आपल्या, मला वाटतं बाबांच्या आश्रमात ठेवलं. तिथे काही त्याचं मन रमलं नाही. मग काही दिवस आपल्या प्रमोद शास्त्रींच्या पाठशाळेमध्ये तो राहिला, त्यांच्याजवळ काही गोष्टी शिकला. पण रमेना. पण बाबांच्या पाठशाळेमध्ये राहत असताना बाबांना ते कळलं की हा पिंड काय आहे. बाबा त्याला एवढंच म्हणाले की अरे
गायत्रीचंच काहीतरी साधन कर म्हणाले. बस एकच शब्द बोलले. त्यावेळेला त्याने ते ऐकून घेतलं, त्याच्यावर काही फार विचार केला नाही किंवा त्याने ते सिरियसली घेतलं नाही, आपण असं म्हणूया. पुढे प्रमोद शास्त्रींकडे आला, तिथेही त्याचं मन रमलं नाही. आणि तिथे शिकत असताना माहित नाही, महाराज म्हणाले होते ना, अरे आज तो माझा ऐकत नाही, पण कधीतरी त्याला त्याचा पश्चाताप होईल आणि त्याला आठवेल. आणि काय झालं माहित नाही, एक दिवस त्याला तिथे अशी प्रेरणा झाली की नाही, आपण आता हे सोडावं. आणि त्या मुलाने आईबाबाला सांगून, मला हे आवडत नाही, मला हे जमत नाही बाबा, मी थोडं काही दिवस नाशिकला गोदावरीच्या काठी जाऊन राहतो म्हणा. तरुण पोरगा, 18-20 वर्षाचा, सात्विक होता. नाशिकच्या गोदावरीच्या काठावर, ते त्र्यंबकेश्वर रोडवर एक छोटस गाव आहे, तिथे त्या नदीच्या काठी एक छोटस भुयारासारखं होतं, तिथे राहिला आणि गायत्रीचं अनुष्ठान सुरू केलं. पहिलं गायत्रीचं अनुष्ठान गोदावरीच्या जवळच्या एका छोट्या गुहेमध्ये त्या व्यक्तीने सुरू केलं. भिक्षा मागावी, 12 वाजेपर्यंत गायत्री, 12 वाजता भिक्षा मागावी, पूर्ण वेळ मौन पाळावं, गोदावरीचंच पाणी फक्त प्यावं आणि राहावं. पहिलं पुरस्चरण झालं. दुसरं पुरस्चरण म्हणजे 24 लक्ष जप. गायत्री 24 अक्षरांची आहे. जास्तीत जास्त रोज माणूस 5 ते 6-7 हजार जप करू शकतो. उष्णता वाढते. मोठा मंत्र आहे, शक्तीची उपासना आहे, सूर्याची उपासना आहे, त्यामुळे उष्णता खूप वाढते. मला वाटतं 1.5-2 वर्षात एक गायत्रीचं पुरस्चरण झालं. मौन पाळणारा कुठेही मौन पाळणार बोलणारच नाही ना. आपोआप लोक येऊ लागले, त्यांची सेवा करू लागले, त्यांच्या जवळ येऊन त्यांनी न मागता त्यांच्यासमोर पैसे ठेवू लागले. यांनी कशाला हात लावू नये. मग आता यांचे पैसे कोणीतरी सांभाळायला पाहिजे म्हणून एक विश्वासू श्रद्धेने माणूस जवळ राहिला. पाहता पाहता दुसरं, तिसरं, चौथं, 5वं, आणि आज त्या गोदावरीच्या काठावर स्वतःला ते दत्तदास असं नाव त्यांनी ठेवलं. त्यांचं मूळ नाव मंगेश आहे. दत्तदास महाराज म्हणून ते प्रसिद्ध झाले आणि कोट्यावधी रुपयांचं आजही त्यांचं मौन आहे. आजही ते गोदावरीच्या पाण्याशिवाय पाणी पित नाही. अजून त्यांचा अनुग्रह झालेला नाही. आणि कोट्यावधी रुपयांचं उत्तम मंदिर. आणि आता त्यांच्या जवळ महाराज जे म्हणाले ना, तुम्ही नाम घ्या, संत तुमच्याकडे चालत येतील. तर आता मोठमोठे भागवतकार, आता ते कोण, राधाकृष्ण महाराज का कोणते तरी एक महाराज जे भागवत कथा करतात, ते असं पगडी बांधून इथे मोरपीस लावतात वगैरे, ज्यांच्या टीव्हीवर कथा असतात, ते म्हणाले, मी तुमच्याकडे येऊन 1 महिना भागवत सांगू का? की ज्यांच्या कथेला लाखो रुपये घेऊन ते लोक वेटिंग मध्ये आहेत, ते म्हणाले, मी तुमच्या इथे येऊन कथा करू का? गणेश्वर शास्त्री द्रविड, मुकुंद काका जाटजवळेकर या लोकांनी तिथे जाऊन अनुष्ठान केलंय. एक मुलगा, शक्ती, मी तुम्हाला एक सांगायचं की प्रत्येक व्यक्तीमध्ये एक शक्ती बीज रूपाने वास्तव्यास असते. ती शक्ती आध्यात्मिक कार्यासाठी, प्रापंचिक कार्यासाठी आपण जशी सहजतेने वापरतो, आपण पाहतो ना की मुलं ऍट ए टाइम 3-3, 4-4 कोर्सेस करतात, 1 वर्षात करतात, 2 वर्षात करतात. का करतात? तर नाही, मला पटकन एवढ्या क्वालिफिकेशनवर जास्त पगार मिळावा. आपण हे मुलांना नेहमी शिकवतो की पगार उत्तम मिळवावा, खूप पगार मिळवावा, पण त्याच्याबरोबर त्या पगारातून आपल्याला समाधान मिळतं का? समाधानाचा मार्ग आपण मुलांना कधी सांगत नाही. ही खरी पालकांची चूक आहे. आज मंगेश महाराजांनी, दत्तदास महाराजांनी त्यांच्यातलं ते बीज अशा पद्धतीने फुलवलं आणि संतांना हे अपेक्षित, म्हणजे आत्मज्ञानासाठी या बीजरूपाचं, या शक्ती बीजाचं फार मोठं कॉन्ट्रीब्युशन त्या साधकाच्या नवे तुमच्या माझ्या जीवनामध्ये खूप असतं. पुढे नाथ महाराज सांगतात की अध्यात्म मार्गामध्ये अनुवंशाचा फार मोठा परिणाम आहे. की तुम्ही कोणत्या अनुवंशात जन्माला आलात आणि आई वडिलांचं संस्कार, अनुवंश आणि आई वडिलांचे संस्कार हे अत्यंतिक महत्वाचे आहे, असं नाथ महाराज भागवतामध्ये सांगतायत. बरं,
चांगल्या कुळामध्ये जन्म येणं हे आपल्या हातात नाही असं म्हणत असताना मी असं म्हणेल की अंतेमती सा गती हे पण आपल्या धर्मशास्त्रात सांगितलं. अंतेमती सा गती म्हणजे काय, तर अंतकाळी तुमची मती म्हणजे बुद्धी कुठे गुंतलेली आहे. म्हणजेच महाराज म्हणाले शेवटच्या क्षणी तुमची वासना काय त्याच्यावर तुमचा पुढचा जन्म अवलंबून आहे. मग तो जर जन्म आपल्याला चांगला मिळवायचा असेल तर या जन्मामध्ये अखंड तुमची वृत्ती सद्वृत्तीच राहिली पाहिजे. नाथ महाराज म्हणाले की मी असा भाग्यवान आहे की मला भानुदास महाराजांच्या कुळामध्ये जन्म मिळाला. सज्जनो, अनुवंश किती मोठा आहे. अनुवंशाचं प्रापंचिक उदाहरण जर आपण पाहिलं तर साधारण पहा, मारवाड्यांची, गुजरात्यांची, कोमट्यांची मुलं. याचा फायदा काय होतो अनुवंशाचा? तर अनुवंशाचा फायदा असा होतो की कमी श्रमात, कमी साधनेत तुम्ही फार प्रगती करू शकता. आपल्याकडे खेड्यामध्ये एक म्हण आहे, माशाच्या पिल्लाला पोहणं शिकवावं लागत नाही, अशी आपली खेड्यामधली म्हण आहे. तेच सूत्र अनुवंशाचं आहे. कसं आहे बघा, की व्यापाऱ्यांची मुलं, गुजरात्यांची मुलं, सिंध्यांची मुलं अगदी फार कमी काळामध्ये दुकानावर बसतात आणि दुकानावर बसून लगेच व्यवहार शिकून जातात. तीच इतरांची मुलं त्या व्यापार क्षेत्रात जाणार नाही. ब्राह्मणाच्या मुलाला गायत्री मंत्र पटकन येईल, इतरांच्या मुलाला शिकवताना थोडा जास्त वेळ लागेल. विनासायास कमी साधनामध्ये तो प्रगती करू शकतो. आणि म्हणून आपल्या भारतीय तत्वज्ञानामध्ये, आपल्या मनुस्मृतीमध्ये त्यांनी हे सांगितलंय. आप्पा नेहमी सांगायचे की अरे, एखादा कुंभार आहे तर कुंभाराचा मुलगा अगदी बालवयामध्ये त्या चाकावर चाक फिरवायचं शिकतो. त्याला मातीला किती प्रेशरने हात लावायचा, कशी ती पणती वर काढायची, तो जन्मताच त्या कुळातला आहे. 8व्या वर्षीपासून तो शिकायला सुरुवात केली तर 12 वर्षानंतर म्हणजे वयाच्या 20व्या वर्षी त्या कार्यामध्ये तो एक्सपर्ट होईल. म्हणून आपल्याकडे जी बलुतेदारांची पद्धत होती ती अशी होती की पोरगा 20व्या वर्षी त्याच्या कार्यात एक्सपर्ट व्हायचा. ब्राह्मणाचा मुलगा 12व्या वर्षी उत्तम वेद शिकून तयार असायचा. त्याप्रमाणे त्या जातीतली किंवा त्या वर्णातली माणसं त्या क्षेत्रात जाते. तिथे जसा अनुवंश प्रापंचिक दृष्ट्या कार्य करतो, तसं नाथ महाराज म्हणतात की अध्यात्मासाठी सुद्धा, आत्मज्ञानासाठी सुद्धा या मार्गावर चालत असताना अनुवंश फार महत्वाचा आहे. हा अनुवंश जर आपण पाहिलं तर सकल संतांचं पाहतो, फार दूर जायची गरज नाही. बाबांचा वंशवृक्ष पाहिला किंवा सद्गुरू प्रल्हाद महाराजांचा वंशवृक्ष पाहिला तर 5 पिढ्यांमध्ये अग्निहोत्र होते. 5 पिढ्यामध्ये त्या भगवंताची उपासना अखंडपणे जर चालत असेल तर त्या कुळामध्ये जन्माला येणारा, त्या मातेच्या उदरामध्ये जन्माला येणारा आत्मा, जीव कसा असणार? तर जनो, मी नम्रपणे तुम्हाला आजही सांगतो की आजही अंतरिक्षामध्ये इतके महान पुण्यात्मे वाट पाहतायत की मला चांगली आई, मला चांगले आई बाबा मिळतील का? हे एका संतांच्या मुखातून मी ऐकलंय, हे माझं ज्ञान नाही. पण त्यांना पवित्र आईची कूस मिळत नाही, पवित्र बाबांचं घर मिळत नाही, पवित्र बाबांचं कुळ मिळत नाहीये, अशी अवस्था आहे. कितीतरी पुण्यात्मे की नाही, मला नाम घ्यायचंय, मला अध्यात्म करायचंय, मला राष्ट्रासाठी कार्य करायचंय, मला धर्मासाठी काम करायचंय, पण तशी पवित्र कूस मला मिळत नाही. म्हणून तुकाराम महाराजांचं जीवनचरित्र पाहताना फार मला सांगते. तुकाराम महाराज म्हणाले की नलगे काय हो, प्रत्यक्ष पांडुरंग ज्यांच्या सहवासात भंडाऱ्याच्या त्या डोंगरावर तुकाराम महाराज जायचे, दिवस तिथे राहायचे, भगवंताचं नाम घ्यायचे, भगवंताशी संवाद. लौकिक अर्थाने तुकाराम महाराज किती शिकलेले होते. तुकारामांची गाथा जर पाहिली तर 5126 अभंग आहेत. 5000 अभंग लिहिणं. आणि एकदा थोरल्या महाराजांनी आदरणीय बाबा बिलसरेंना सांगितलं होतं की म्हणाले, केशवराव असं करा, म्हणाले तुकारामाची गाथा घ्या आणि गाथेचा अभ्यास करा म्हणाले. आणि पुन्हा सांगितलं गाथेचा अभ्यास काय करायचा, नेमका कसा करायचा.
तर म्हणाले जिथे जिथे नामाच्या विषयी त्या अभंगात काही येईल अंडरलाईन करून ठेवा आणि मला सांगा म्हणे. महाराजांची आज्ञा, आदरणीय बाबांनी तो अभ्यास सुरू केला आणि बाबांच्या मुखातून मी ऐकलेलं तुम्हाला सांगतोय गोंदवल्याच्या प्रवचनामध्ये. तर बाबा म्हणाले 90% अभंग, 5126 पैकी 90% अभंग हे नामावरचेच होते. असे तुकाराम महाराज भगवंताचा नित्य सहवास घडणारे, नवे नवे नित्य सहवासात राहणारे तुकाराम महाराज म्हणतात, न लगे धन मुक्ती संपदा संत संग देई सदा. नको म्हणाले. आज आपण पाहतो भारतीय राजकारणामध्ये काय चाललंय. तेव्हा हा महात्मा असं म्हणतो, शिवाजी महाराज ज्यांच्याकडे गेले सगळं द्यायला तयार होते, नको म्हणाले आम्हाला काय करायचंय. आणि पुढे म्हणतात, तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. सुखे घालावे आम्हासी आणि गर्भवासी हे दोन शब्द फार महत्वाचे. कोणत्या गर्भात, कोणत्या उदरात मला टाक जिथे मला सुख. खरं म्हणजे गर्भात सुख आहे का? नाहीच आहे. का नाही? आपण सगळे जाणता. आईला काय वासना होईल? पाणीपुरीच खावड. खाल्ले त्याने पाणी, गेले त्याच्या नाकाडोळ्यात ते सगळे, मस्त मिरची गेली, शंख करत. आईला राखुंडीच खावड, अरे गेली त्याच्या डोळ्यात. आणि मग तो जीव त्या गर्भामध्ये म्हणतो, मला यातनं सोडो, मला सोडो आणि मी बाहेर आल्यावर तुझाच होईल. सोहम सोहम तिथे म्हणणारा बाहेर आल्याबरोबर लगेच आपण भगवंताला म्हणतो की मी कोण आहे, मी कोण आहे. म्हणून सज्जन हो, अनुवंश आई वडिलांचे संस्कार आणि त्या संस्कारांबरोबर आई वडिलांकडून आलेले सद्गुण, ह्या तीन गोष्टी नाथ महाराज म्हणाले तुम्हाला तुमच्या साधनेमध्ये फार मदत करतात, की जी साधना तुम्हाला आत्मज्ञानासाठी प्रवृत्त करणारे, नवे नवे आत्मज्ञानाकडे नेऊन. म्हणून सज्जन हो, गर्भसंस्कारांची सुद्धा फार गरज आहे. आणि गर्भसंस्काराच्या आधी मी म्हणेन की आपलं लेकरू जन्माला आल्यापासनं किंबहुना ते कसं जन्माला यावं हे आई बाबा उत्तम प्रकारे आज या 31व्या शतकात सुद्धा सुंदर ठरू शकतात. आणि त्याच्यासाठी जर काही उत्तम साधन असेल तर सद्ग्रंथ वाचन. म्हणजे बाळपोटात असताना तुम्ही 100% ऍप्टिट्यूडची टेस्ट, म्हणजे तर करतोच आपण, ते तर येणारच आहे, गरजच नाही. आता तुम्हाला मी सांगतो ना, सांगण्याची मी गरज नाही, आपण पाहता 3.5-4 महिन्याचं बाळ सुद्धा मोबाईल लावून दिल्यानंतर किती शांत होतं. 8-10 महिन्याचं किंबहुना 1 वर्षाचं बाळ डाउनलोड करू शकतं वेगवेगळ्या गोष्टी. एवढं ज्ञान त्याला जर वयाच्या 12व्या-14व्या महिन्यात येतं तर ते निश्चितपणे आईबाबांकडनं आलेलं आहे. ते ज्ञान आपण 100% त्यांना सहजतेने देतो. त्याबरोबर जर हरिविजय, त्याबरोबर जर भगवान गोपालकृष्णाचं चरित्र, त्याबरोबर भागवत, त्याबरोबर रामायण, त्याबरोबर महाभारत असे जर ग्रंथ त्याला आपण वाचायला दिले तर तोही संस्कार त्या व्यक्तिमत्वाच्या दृष्टीने, आपण सध्या पहिले व्यक्तिमत्व घडवूया, पण ते खूप मोठं कार्य या संतांच्या वाङ्मयामधनं, संतांच्या साहित्यातनं निर्माण होऊ शकतं. आणि तुमचा मुलगा उत्तम शास्त्रज्ञ होईल, तुमचा मुलगा उत्तम इंजिनियर होईल, पण त्याबरोबर तो उत्तम साधक होणं हे आईबाबांना वाटलं पाहिजे. आणि जेव्हा आईबाबांना हे वाटेल तर ते तसं अपत्य जन्माला घालू शकतात. म्हणून आत्ताच्या तरुण मुला मुलींच्या बाबतीमध्ये हा मेसेज आपल्याकडनं आपण त्यांना दिला गेला पाहिजे. हे कार्य खऱ्या अर्थाने धर्मकार्य आहे, हे कार्य खऱ्या अर्थाने राष्ट्रकार्य आहे. आणि हे कार्य आपल्यालाच नव्हे, आपल्या कुटुंबाला नव्हे, आपल्या समाजाला नव्हे, तर आपल्या राष्ट्राला नवे नवे या विश्वाला आनंदाप्रत नेऊ शकतं. ते कार्य व्यक्तिगत एक माणूस करू शकतो. त्याची सुरुवात प्रत्येकाने स्वतःला, मला एकट्यालाच हे करायचंय या बाबतीत केली तर 100% आपण, नाथ महाराज म्हणतात की आत्मज्ञानाच्या मार्गावर चालण्याचा मार्ग पूर्णपणे यशस्वीरित्या मिळवू शकू. नवे नवे आत्मज्ञानापर्यंत आपण पोहोचू शकू. सज्जन हो,
हे सगळं नाथांचं जे विवेचन आहे हे सामान्य माणसाला अतिशय कमी त्रासामध्ये, साधनेचा सुद्धा कमी त्रास व्हावा याची जाण नाथ महाराजांना आहे. पण तुम्हाला तो आनंद जो नाथांना स्वतःच्या आयुष्यात मिळाला तो आपल्याला मिळावा म्हणून नाथांचे प्रयत्न आहे. आपण नित्याची प्रार्थना घेऊया आणि थांबूया.